सध्या आयोगाचा जो ट्रेंडिंग आणि हॉट टॉपिक आहे तो आहे न्यूक्लिअर फिजिक्स. या न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये अणूपासून अणूच्या विखंडनापर्यंत सगळ्या काही गोष्टी येतात. आजचा आपला पहिला भाग आहे. या पहिल्या भागामध्ये आपण अणू अणू मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अणूची बेसिक माहिती घेतली असेल, पण याच्यामध्ये परत एकदा अणूची बेसिक माहिती, आयसोटोप्स कशाला म्हणायचं, आयसोबार्स कशाला म्हणायचं, न्यूक्लिअर फोर्सेस काय असतात, त्यांचे काय परिणाम असतात, सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फ्युजन, अटोम बॉम्ब, त्याच्यानंतर अणुभट्ट्या, सगळ्याचं प्रिन्सिपल आपण याच्या नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नक्की पहा. 3 मिनिटांमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतोय. आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा यामध्ये टाकतोय. हा, आणखीन एक महत्वाची गोष्ट की कुणी जर का डायरेक्ट फक्त ऍप्लिकेशन घेतलेलं असेल आणि तो जर का ग्रुप डिस्कशन करत नसेल किंवा त्याला माहित नसेल, तर लक्षात राहू द्या, लेक्चर आपण टाकलं की आपण रात्री त्याचं ग्रुप डिस्कशन करतो आणि त्या ग्रुप डिस्कशन मध्ये टॉपिक तर आपण क्लिअर करतोच, पण सोबतच त्याच्यावर आपण छोटीशी टेस्ट सुद्धा घेत असतो की आपल्याला टॉपिक किती समजला ते पाहण्यासाठी किंवा तुमचा खरंच अभ्यास होतोय की नाही हे पाहण्यासाठी. आणि जॉईन करत असेल तर 9657003561 मला मेसेज करा, व्हॉट्सअपला येऊन जा, टेलिग्रामला येऊन जा, तिथं आपले लेक्चर चालतात. न्यूक्लिअर फिजिक्स जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अणूची रचना समजून घ्यावं लागणार आहे. हा, आणखीन एक गोष्ट, याच्यासाठी मी जे रेफरन्स बुक वापरलेले आहे ते आहे एनसीईआरटी, त्याच्यानंतर लुसेंट आणि स्टेट बोर्ड सायन्स. चला मग आता पहिल्यांदा अणूची रचना समजून घेऊ, ज्याला इंग्लिशमध्ये ॲटम म्हणतात. अणू म्हणजे काय हो? अहो, कुठल्याही पदार्थाचा लहानात लहान कण, त्या कणाला ॲटम किंवा अणू म्हणतात. आता या अणूची रचना कशी असती, तर या अणूमध्ये केंद्र भागामध्ये एक केंद्रक असतं आणि या केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षा असतात आणि या वर्तुळाकार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. आता हे जे केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये 2 जण प्रामुख्याने राहत असतात. त्यातला पहिला जो आहे तो आहे प्रोटॉन आणि दुसरा जो आहे तो आहे न्यूट्रॉन. मग सगळ्यात पहिल्यांदा या प्रोटॉन बद्दल पाहू. प्रोटॉन याचं स्थान कुठं आहे, तर अणूच्या केंद्रकामध्ये. या प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आपण 5वी पासून शिकत आलेलो आहे की प्रोटॉनवर काय असतं, धनप्रभार असतो. या ठिकाणी हा प्रोटॉन राहतो, याच्यावर प्रभार कोणता असतो, तर धन असतो. या प्रोटॉनचा शोध अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावला होता. आणि सगळ्यात महत्वाचं, अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात ना, तेवढेच इलेक्ट्रॉन या वर्तुळाकार कक्षेमध्ये अणूच्या भोवती फिरत असतात. समजा अणूच्या केंद्रकामध्ये आपण म्हणलं की 10 प्रोटॉन आहे, याचा अर्थ या अणूच्या केंद्रकाभोवती 10 इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. आणि याच संख्येला, म्हणजे अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे, याच्यावरून त्या अणूचा अनुक्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर ठरत असतो आणि जो झेडनी दाखवला जातो. कॉन्सेप्ट पक्का? या अणूच्या केंद्रकामध्ये अणूसोबत त्याचा जोडीदार न्यूट्रॉन सुद्धा राहत असतो. हा राहायला सुद्धा केंद्रकामध्येच असतो. फरक फक्त एवढाच आहे की प्रोटॉनवर धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर मात्र कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, तो न्यूट्रल असतो. या न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. सगळ्यावर प्रश्न आलेला आहे, आपण सगळं पाहणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की या अणूच्या केंद्रकामध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन राहतात, त्या संख्येला त्या अणूचा अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर असे देखील म्हणतात. आता इथं जर का आपण पाहिलं की हा जो निऑन आहे, या निऑनचा अणुक्रमांक किती आहे, 10. म्हणजे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की या निऑनच्या अणुकेंद्रकामध्ये 10 प्रोटॉन असणारे, सोबतच या अणुकेंद्रकाभोवती 10 इलेक्ट्रॉन फिरत असणारे, एवढं तर पक्क लक्षात झालं. मग या निऑनच्या पोटामध्ये 10 प्रोटॉन आहे, मग 10 न्यूट्रॉन सुद्धा आहे. मग या दोघांची जर का बेरीज केली तर ती बेरीज काय असणार आहे, त्या अणूचा अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर. मग या निऑनचा अणुवस्तुमानांक किती असणार आहे, 20.1797 आसपास आहे. थोडाफार मागं पुढे, पण लक्षात ठेवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी बेरीज असती तिला काय म्हणलं जातं, अणुवस्तुमानांक किंवा अणुभारांक. कॉन्सेप्ट पक्का? आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायसारखी आहे, ती म्हणजे हा जो अणुभारांक, अणुवस्तुमानांक जो आहे, ॲटॉमिक मास नंबर जो आहे, तो नी दाखवला जातो. केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक. आता 14 जून 2026 ला याच्यावरच प्रश्न आलेला आहे. कोणता आहे तो आपण पाहणार, टेन्शन घेऊ नका. अजून एक गोष्ट या ठिकाणी ही लक्षात ठेवायची की कुठलाही अणू असो,
त्याचा अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक लिहायची एक पद्धत आहे. तो जो अणू आहे त्याच्या पायाशी नेहमी अणुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर लिहितात आणि तो जो अणू आहे त्याच्या डोक्याशी नेहमी अणुवस्तुमानांक, अणुभारांक किंवा ॲटॉमिक मास नंबर लिहितात. अणूमध्ये राहणारा तिसरा घटक जर म्हणलं तर तो आहे इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा अणुकेंद्रकाभोवती ज्या लंबवर्तुळाकार कक्षा आहे त्याच्यामध्ये सतत फिरत असतो. अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात ना तेवढेच इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. फरक फक्त एवढाच आहे की प्रोटॉनवर धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. या इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे तो जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी लावला होता. सायंटिस्टवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अणू विद्युतदृष्ट्या तटस्थ, विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो? खूप सोपे. हे उदाहरण घ्या. हे पहा, या उदाहरणामध्ये काय आहे? हा अणू आहे. या अणूच्या केंद्रकमध्ये प्रोटॉन सुद्धा आहे आणि न्यूट्रॉन सुद्धा आहे. प्रोटॉन जे आहे ते 3 आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनवर चार्ज कोणता असतो? धन असतो. एका प्रोटॉनवर धन चार्ज आहे तर 3 प्रोटॉनवर चार्ज काय असणार आहे? +3. त्याच्यानंतर अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन राहतात तेवढेच इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. हे आपल्याला माहिती आहे. मग किती इलेक्ट्रॉन फिरतात? 3 फिरतात. पण या इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो? ऋण असतो. एका इलेक्ट्रॉनवर ऋण 1 चार्ज झाला, मग 3 इलेक्ट्रॉनवर ऋण 3 चार्ज झाले. आणि गणिताचा नियम माहिती आहे. +3 - 3 किती होतात? 0 होतात. आणि याच्यामुळेच जो अणू असतो हा विद्युतदृष्ट्या न्यूट्रल किंवा तटस्थ असतो. राज्यसेवेला, कंबाईनला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तिसरी महत्वाची या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनवर धनप्रभार आहे, पण तो किती आहे? तर अधिक 1.602 गुणिले 10⁻19 कुलम. आणि या इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो वजा 1.602 गुणिले 10⁻19 कुलम एवढा असतो. न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, तो न्यूट्रल असतो. पेपरला विचारलं जाईल प्रोटॉनवर चार्ज किती असतो? 1.6 गुणिले 10⁻19. पण अधिक मध्ये इलेक्ट्रॉनवर किती असतो? -1.6 गुणिले 10⁻19 कुलम. कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं, आता इतक्यात कॉन्सेप्ट पक्का केला आणि लगेच प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व 2021 ला. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की तुम्हाला खालील विधान वाचायची आणि त्याच्यापैकी तुम्हाला योग्य अयोग्य विधान ओळखायची आहे. इथं पहिला विधान काय आहे? तर अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. एकदम बरोबर. आणि दुसरं काय आहे? केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार आणि केंद्रकावरचा ऋण भार समान असतो. चूक. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चूक आहे. कसं तर सांगतो. आपण अणू पाहिला, मागाशीच पाहिला. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन राहत असतो, न्यूट्रॉन राहत असतो. प्रोटॉनवर धन प्रभार असतो. जेवढे अणूच्या केंद्रकात प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. फरक फक्त एवढाच असतो, ते इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. समजा अणूच्या केंद्रकात 3 प्रोटॉन आहे, +3 प्रभार झाला, -3 प्रभार झाला. आणि मग इलेक्ट्रॉनवर किती राहणार आहे? 3च इलेक्ट्रॉन राहणार. प्रभार किती राहणार? -3. म्हणजे +3 - 3 गेलं, 0 आलं. हे मागाशीच पाहिलं ना. केंद्रकामध्ये धनप्रभार म्हणू शकता तुम्ही, पण ऋणप्रभार नसतो. त्याच्यामुळे दुसरे विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. चला पहा बरं, किती मस्त प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप बी 2026 ला, आता जी 14 जूनला झाली ना त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. आता इतकाच कॉन्सेप्ट पक्का केला, त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्ही काढणार आहे. प्रश्न काय आहे? तर युरेनियमचा अणू इथं दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या काढायची. ऍक्च्युली तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या नाही काढायची, तुम्हाला ती कशी निघेल ते सांगायचंय. आपल्याला माहिती कुठला अणू असो बरं का, त्याच्या तळाशी काय लिहिलेलं असतं? तर त्याच्या तळाशी अनुक्रमांक लिहिलेला असतो आणि त्याच्या डोक्यावर काय लिहिलं असतं? अणुवस्तुमानांक. अनुक्रमांक म्हणजेच काय? प्रोटॉनची संख्या. अणुवस्तुमानांक म्हणजेच काय? प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज. मग या अणुवस्तुमानांकातून हा अनुक्रमांक वजा केला तर उत्तर तुमचं काय असणार आहे? डायरेक्ट न्यूट्रॉनची संख्या. म्हणजेच 238 मधून 92 वजा करायचं म्हणजे उत्तर काय असणार तुमचं? पर्याय क्रमांक 1, ब वजा अ. कॉन्सेप्ट पक्का. चला 20 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे आणि तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. राज्यसेवा पूर्व 2024 ला आलेला प्रश्न आहे. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. चुकीचा पर्याय आहे ना. न्यूट्रॉनवर धनप्रभार असतो, न्यूट्रॉनवर कुठलाच प्रभार नसतो.
कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमची जी मुलं आहे, बीए बीकॉमची जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी, पीवायक्यूच्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो बॅच. याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीवायक्यू सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा, महत्वाची गोष्ट, फक्त ₹299 मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे ₹100 महिना. कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 9657003561 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता. एवढ्या वेळ आपला अणूचा कॉन्सेप्ट खूप चांगला पक्का झाला आणि आता आपल्याला पाहिजे त्या अणूची समस्थानिक म्हणजेच आयसोटोप्स. चला आता पाहायचं समस्थानिक किंवा आयसोटोप्स. भोळ्या भाषेत सांगू का, तर अणूचे लपलेले भाऊ, की अणू त्याला भाऊ आहे पण तो कोणाला सांगत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर हायड्रोजन. आता रेग्युलरचा जो हायड्रोजन आहे ना, ज्याला आपण आवर्त सारणीमध्ये पाहतो, त्याचं खरं नाव काय माहिती का? प्रोटियम आहे. आणि निसर्गात तुम्हाला हाच हायड्रोजन सापडणार. याच्याकडं एकच प्रोटॉन असतो याच्या केंद्रकामध्ये, म्हणून याचा अनुक्रमांक किती असतो? एकच असतो. एक प्रोटॉन एक अनुक्रमांक, मग इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार? एकच असणार आहे. पण निसर्गात काही अशा हायड्रोजन अजूनही सापडतात की ज्यांच्यामध्ये एका प्रोटॉन व्यतिरिक्त एक शिल्लक न्यूट्रॉन दिसतो, किंवा काही जणांमध्ये एका प्रोटॉन व्यतिरिक्त 2 शिल्लक न्यूट्रॉन दिसतात. मग हे काय झाले? हे हायड्रोजनचे भाऊच झाले. आणि या भावांना काय म्हणलं जातं? समस्थानिक किंवा आयसोटोप्स. मग चला, शास्त्रीय डेफिनेशन काय आहे? तर ज्यांचा अणुअंक सारखा असतो मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असतो, त्याला म्हणलं जातं आयसोटोप्स किंवा समस्थानिक. आता अणुअंक सारखा आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या या केंद्रकामध्ये सारखीच असणार. इथे एक प्रोटॉन, इथे एक प्रोटॉन, इथे एक प्रोटॉन, मात्र अणुभारांक भिन्न आहे. याचाच अर्थ त्यांच्याकडे असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या बदलणार आहे. हे पहा, इथं तर न्यूट्रॉन नाहीच आहे, इथं एक न्यूट्रॉन आहे आणि इथं 2 न्यूट्रॉन आहे. मग या हायड्रोजनची साधारणतः 3 समस्थानिक आहे. पहिला आहे प्रोटियम, दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. यांचे वापर सुद्धा तसेच खतरनाक आहेत. चला याचे ऍप्लिकेशन सुद्धा पाहू. चला मग आता या समस्थानिकांबद्दलची डिटेलमध्ये माहिती गोळा करू. समस्थानिक आयसोटोप्स म्हणजे काय? अहो, ज्यांचा अणुअंक सारखा असतो मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असतो, त्याला काय म्हणलं जातं? आयसोटोप्स किंवा समस्थानिक. हे 8वी-9वीच्या पुस्तकातले डेफिनेशन. त्याच्यानंतर हे जे समस्थानिक असतात, आयसोटोप्स असतात, यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते, म्हणजे साहजिकच इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा सारखी असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या समस्थानिकांचे, सगळ्या आयसोटोपचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात. पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं, सगळ्या समस्थानिकांचे आयसोटोपचे भौतिक गुणधर्म मात्र भिन्न असतात. का बरं भिन्न असतात? कारण की केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची न्यूट्रॉनच्या संख्येची बेरीज ही भिन्न असते. त्याच्यामुळं यांचे अणुभारांक वेगळे असतात. त्याच्यामुळे यांचे भौतिक गुणधर्म सुद्धा वेगळे असतात. भौतिक गुणधर्म जर सांगायचे झालं तर त्यांची घनता, उत्कलन बिंदू हे सगळं समस्थानिकांचं वेगळं असतं. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आवर्त सारणीमध्ये ह्या समस्थानिकांना एकाच ठिकाणी स्थान दिलं जातं. का? कारण की यांचे अणुअंक सारखे ना हो. मग अणुअंक जर हायड्रोजनचा एकच असणार आहे, बरोबर आहे, मग त्याचे 2 लपलेले भाऊ आहेत, त्यांच्यासाठी आवर्त सारणीत वेगळी जागा निर्माण केलेलीच नाही. सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी दिसणार. कॉन्सेप्ट पक्का? मला विचारले जातील असे समस्थानिक किंवा आयसोटोपची उदाहरणं पाहू. पहिलं तर हायड्रोजन. हायड्रोजनला 3 समस्थानिक आहे. पहिला आहे प्रोटियम, दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. या प्रोटियम मध्ये एकच प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन नसतो. निसर्गात सर्वात जास्त आढळणारा आणि न्यूट्रॉन नसलेला एकमेव अणू म्हणलं तर हा प्रोटियम असतो. दुसरं जर म्हणलं तर ड्यूटेरियम. या ड्यूटेरियमकडं एक प्रोटॉन असतो, एक न्यूट्रॉन असतो. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा किंवा वापर काय आहे? तर जड पाणी, अणुभट्टीमध्ये मंदक म्हणून ज्याचा वापर केला जातो त्याला जड पाणी म्हणतात. आणि जड पाणी दुसरं तिसरं काहीच नाही, ड्यूटेरियम असतं. तिसरं जे आहे ते आहे ट्रिटियम.
ट्रिटियम मध्ये काय असतं, एक प्रोटॉन असतो, 2 न्यूट्रॉन असतं. याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय, की हा जो ट्रिटियम आहे हा किरणोत्सारी समस्थानिक आहे. तुम्ही ती स्पायडरमॅनची मूवी पाहिली असन, ते ट्रिटियम साठी दोघांमध्ये भांडणं लागतात, ते हे ट्रिटियम आहे. त्याच्यानंतर इतर महत्वाचे उदाहरण जर सांगायचं झालं तर कार्बनचं समस्थानिक. कार्बनचे समस्थानिक 2, पहिला कार्बन 12 आणि दुसरं कार्बन 14. या दोघांचा वापर कार्बन डेटिंग मध्ये केला जातो. कसा ते पाहणारच आपण आता. त्याच्यानंतर युरेनियमचे समस्थानिक. या युरेनियमचे साधारणतः बरेचसे समस्थानिक आहे, पण महत्वाचे समस्थानिक 2 इथं दिलेले. एक आहे युरेनियम 235 आणि दुसरा आहे युरेनियम 238. आता याच्यातलं युरेनियम 235 जे आहे हेच अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं. तिसरं, क्लोरीनला पुन्हा 2 समस्थानिक आहे. एक आहे क्लोरीन 135 आणि दुसरा आहे क्लोरीन 137. कॉन्सेप्ट पक्का. स्थानिकांचा उपयोग सुद्धा खूप वेळेस विचारला जातो. आत्ताच पाहिलं, युरेनियम 235 अणुभट्ट्यांमध्ये केंद्रकीय इंधन म्हणून वापरतात. पेपरला खूप वेळेस विचारलं आहे. नंतर कोबाल्ट 60 कॅन्सरच्या उपचारामध्ये म्हणजे रेडिओथेरपीमध्ये काय वापरलं जातं, तर कोबाल्ट 60 वापरलं जातं. आयोडीन 131 याचा वापर गलगंड आणि थायरॉइड ग्रंथीच्या उपचारासाठी केला जातो. पेपरला हे सुद्धा विचारलेलं आहे. त्याच्यानंतर कार्बन 14चा उपयोग एखाद्या प्राण्याचं अवशेष सापडलं, जीवाश्म जर सापडलं तर त्याचं वय किती असणार आहे, किती जुनं आहे हे ठरवायसाठी जी कार्बन डेटिक पद्धत आहे त्याच्यामध्ये या कार्बन 14चा वापर केला जातो. त्याच्यानंतर सोडियम 24, या सोडियम 24 समस्थानिकाचा वापर रक्ताभिसरण संस्थेमधले दोष आणि रक्तामध्ये असणाऱ्या गुठळ्या शोधण्यासाठी केला जातो. हे पेपरला विचारलं जातं आणि हे सगळं 8वी 9वीच्या पुस्तकातलं आहे बरं का. आपण जे शिकलो ना त्याच्या हँड रिटन स्वरूपातल्या नोट्स टाकत आहे. काहीच करायचं नाही, माझं लेक्चर व्यवस्थित पाहायचं आणि जेवढं जमल तेवढ्या स्वरूपाच्या शॉर्ट नोट्स काढायच्या. पेपरला सगळ्यात महत्वाचं काय, टॉपिक वाज येणारे PYQ आणि ते कशा पद्धतीने आलेले आहेत तेच आपल्याला पाहावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, अशा शॉर्ट नोट्स ज्या असतात या तुम्हाला रिव्हिजनला खूप महत्वाच्या ठरतात. पॅटर्न लक्षात घ्या मित्रांनो. काय माहिती का, राज्यसेवा आपण 2021 पासून पाहिलेला आहे. अणुवर इतके सोपे प्रश्न विचारलेला, अणु समस्थानिक आहे की नाही, अणुक्रमांक अणुवस्तुमानांक. आपल्याला फक्त पॅटर्न लक्षात घ्यायचा आणि तसाच अभ्यास करायचा. आणि पॅटर्न जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला माझी धुरंधरची PYQ अनालिसिसची बॅच घ्यावं लागणार आहे. विज्ञान झालं, राज्यशास्त्र झालं, अर्थशास्त्र झालं आणि इतिहास झालं. प्री आणि मेन्स सगळ्याचं डिटेलमध्ये अनालिसिस देतोय फक्त 199 रुपयामध्ये. घेऊन टाका, नक्की फायदा होणार. चला, राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेला प्रश्न आहे की हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर इथं दिलेलं आहे आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि पर्याय आहे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. 1, 2, 3, पर्याय क्रमांक 3. कसं ते सांगायची गरज नाही, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. पहा बरं, किती भारी प्रश्न विचारलेला आहे. UPSC ला प्रश्न आहे बरं का. प्रीला काय दिलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या हायड्रोजनच्या समस्थानिकामध्ये न्यूट्रॉन नसतो. उत्तर काय आहे, प्रोटियम. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ना की प्रोटियम आहे ना, त्याचे हायड्रोजनचे 3 समस्थानिक असतात, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. त्याच्यामध्ये प्रोटियमचा अनुक्रमांक 1 असतो, एकच प्रोटॉन असतो, त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या नसते. मी तर म्हणून आयोगाचा सगळ्यात लाडकाचा प्रश्न असेल ना तर हा आहे. बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आयोगाचा तसा आवडता टॉपिक म्हणलं तर समस्थानिक, अणु. राज्यसेवेला तुम्हाला अणुबद्दल विचारलं जाईल, कंबाईनला तुम्हाला समस्थानिकावर विचारलं जाईल. काय आहे प्रश्न पहा बरं. कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर केला जातो. सांगायची गरज आहे का. कर्करोग कोबाल्ट 60. मी कसं लक्षात ठेवलं तर सोपी ट्रिक, को फॉर कोबाल्ट आणि क फॉर कॅन्सर आहे की नाही. चला, कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं, मागच्या 5 वर्षामध्ये समस्थानिक आणि अणु प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे. कुठं, राज्यसेवेमध्ये. आता राज्यसेवा पूर्व 2024 ला आलेला प्रश्न आहे. काय आहे, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असं म्हणलं जातं. बरोबर आहे ना. आपण पाहिलं ना ते जड हायड्रोजन कशाला म्हणतात, काय म्हणतात, त्याचे उपयोग सगळे आपण आत्ताच पाहिलेले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ड्यूटेरियम. आयसोटोपच्या एक्झॅक्टली उलट म्हणलं ना तर ते आहे आयसोबार्स म्हणजे समबारित. उलट कसं, आयसोबार म्हणजे काय, अहो ज्या मूलद्रव्यांच्या अणूचा अणुवस्तुमानांक सारखा असतो मात्र अणुक्रमांक भिन्न असतो त्याला म्हणायचं आयसोबार. उदाहरण देऊ का तुम्हाला, हे पहा, इथं ऑर्गॉन आणि कॅल्शियम हे 2 वेगवेगळे मूलद्रव्य आहे. या ऑर्गॉनचा अनुक्रमांक काय आहे, 18. या कॅल्शियमचा अनुक्रमांक काय आहे, 20.
दोघांचा अनुक्रमांक वेगळा आहे. हा, पण यांचा अणुवस्तुमानांक जो आहे, ऑर्गॉनचा 40 आहे आणि कॅल्शियमचा सुद्धा 40 आहे. म्हणजेच हे दोघं काय झाले, एकमेकाचे आयसोबार झाले. आता एकदम सिंपल आहे, हे दोन्हीच्या दोन्ही वेगवेगळे मूलद्रव्य आहे, म्हणजे यांच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या वेगळी असणार, इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी असणार आणि त्याच्यामुळेच यांचे रासायनिक गुणधर्म सुद्धा भिन्न भिन्न असणार. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म वेगळे आणि या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म वेगळे का? कारण प्रोटॉनची संख्या वेगळी, इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी. हा, सारखं काय असणार तर फक्त त्यांच्यामध्ये असणारा अणुवस्तुमानांक म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. ऑर्गॉन मध्ये सुद्धा 40 आहे, कॅल्शियम मध्ये सुद्धा 40 आहे. मग आता यांचे आणखीन काही उदाहरणं जर का पाहायची झाली तर पोटॅशियम आणि कॅल्शियम. आता या पोटॅशियम संज्ञा काय त्या मूलद्रव्याची के, याचा अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर किती आहे 19. कॅल्शियमचं किती आहे 20, म्हणजे अनुक्रमांक वेगळा. हा, पण यांचा अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर किती आहे 40 आणि याचा सुद्धा किती आहे 40. म्हणजे हे काय झालं, आयसोबार झालं. सेम कार्बन बद्दल आणि नायट्रोजन बद्दल. कार्बनचा अनुक्रमांक 6, नायट्रोजनचा 7, पण यांचा अणुवस्तुमानांक दोघांचा 14 आहे. म्हणजे दोघे एकमेकाचे काय झाले, आयसोबार झाले. झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? पेपरला येतं बरं का क्वेश्चन, कसे येतात पावसाला. चला, कॉन्सेप्ट आत्ताच पाहिला आणि एमपीएससी ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पहा बरं जमतो काय, आणि मला माहिती जमणार काय त्याच्यात अवघड. तेच तर उदाहरण समजून सांगितलं तुम्हाला आता मी. चला, एमपीएससी मेन्सला आलेला प्रश्न आहे. प्रश्न किती छान आहे पहा बरं. समस्थानिक म्हणजे आयसोटोप्स आणि समभारित म्हणजे आयसोबार्स यांचे तुम्हाला एक दोन विधानं दिलेली यांच्या संदर्भात. पहिलं विधान काय आहे की आयसोटोप जे आहे ना त्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. समानच असणार ना, का बरं? त्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी आहे, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. म्हणजेच काय, त्यांचे केमिकल कॅरेक्टर जे असणार आहे, रासायनिक गुणधर्म जे असणार ते सारखेच असणार आहे. आयसोबार्स मध्ये काय होणार आहे की बाबा त्यांच्या प्रोटॉनची संख्या समान नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या समान नाही. त्याच्यामुळं आयसोबार मध्ये काय होणार, वास्तविक ते एका मूलद्रव्याचे नाही पण अणू, वेगवेगळे मूलद्रव्याचे अणू कन्सिडर केले जातात ना आयसोबार मध्ये. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 आणि ब दोन्ही. ऑलरेडी याचं एक्सप्लेनेशन मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तिसरी महत्वाची कॉन्सेप्ट जी पेपरला विचारली जाते तिचं नाव आहे आयसोटोन्स. कोणाला म्हणायचं आयसोटोन्स? अहो, ज्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते, बाकी त्यांचे अणुभारांक, अनुक्रमांक हे सगळे वेगळे असतात, त्यांना म्हणायचं एकमेकांचे आयसोटोन्स. उदाहरण देऊ का तुम्हाला? उदाहरण द्यायचं झालं तर कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन या 3 मूलद्रव्यांचा विचार करा. या तिघांमध्ये सुद्धा न्यूट्रॉनची संख्या सारखीच आहे, ती म्हणजे 8. म्हणून या तिन्हीच्या तिन्ही मूलद्रव्यांना एकमेकांचे आयसोटोन म्हणलं जातं. पहिला प्रश्न किरणोत्सारिता रेडिएशन विचारला गेला आणि त्याच्याशीच मिळता जुळता जर का कॉन्सेप्ट म्हणलं तर हा विखंडनाचा म्हणजे फ्युजनचा कॉन्सेप्ट. इथं तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सत्य का असत्य ते ओळखायचं. आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे, आयोग प्रश्न विचारतोच. आता हा जो विखंडन आहे, या अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचे अणू वापरतात, एकदम बरोबर. दुसरं विधान आहे विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडती, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागले जातात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडत असते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू का? कारण आपल्याला सवय कॉन्सेप्ट पक्का केल्याशिवाय आपण सोडत नाही. पहिला प्रश्न किरणोत्सारिता रेडिएशन विचारला गेला आणि त्याच्याशीच मिळता जुळता जर का कॉन्सेप्ट म्हणलं तर हा विखंडनाचा म्हणजे फ्युजनचा कॉन्सेप्ट. इथं तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सत्य का असत्य ते ओळखायचं. आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे, आयोग प्रश्न विचारतोच. आता हा जो विखंडन आहे, या अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचे अणू वापरतात, एकदम बरोबर. दुसरं विधान आहे विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडती, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागले जातात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडत असते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू का? कारण आपल्याला सवय कॉन्सेप्ट पक्का केल्याशिवाय आपण सोडत नाही. जे काही आपण शिकलो ना ते इथं टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये दिलेले, काहीच करायचं नाही. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, मस्तपैकी वाचून घ्यायचं, फरक लगेच लक्षात येतो. न्यूक्लिअर फिजिक्स मधला
हा महत्वाचा टॉपिक आहे. न्यूक्लिअर फोर्सेस म्हणजे केंद्रकीय बल. 31 मे 2026 ला राज्यसेवेचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये याच्यावरची डायरेक्ट प्रश्न आलेला आहे आणि याच्या अगोदर सुद्धा आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित ऐकायचा, कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का करायचा. चला आता कॉन्सेप्ट पक्का करू. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, अणूच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन सुद्धा असतात. या प्रोटॉनला आणि न्यूट्रॉनला घट्ट बांधून ठेवायसाठी जे बल कार्य करत असतं त्याला म्हणलं जातं न्यूक्लिअर फोर्सेस किंवा केंद्रकीय बल. जर हे बलच नसलं असतं ना तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कधीच बांधले गेले नसते, केंद्रक कधीच तयार झालं नसतं, अणू सुद्धा कधीच तयार झाला नसता. आणि अणू म्हणजे कुठल्याही पदार्थाचा लहानात लहान कण आहे. म्हणजे जगात पदार्थच तयार झाले नसते म्हणजे जगच तयार झालं नसतं. इतकी मोठी व्याप्ती आहे पा. सायन्स खूप खतरनाक आहे. दुसरं महत्वाचं काय की हे जे केंद्रकीय बल आहे या केंद्रकीय बलामध्ये होतं काय तर मेसॉन्स नावाचे पार्टिकल जे असतात, छोटे छोटे मेसॉन्स नावाचे सब ॲटॉमिक पार्टिकल जे असतात यांची सतत देवाणघेवाण चालत असते. पेपरला विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच सांगितलं, जर काही केंद्रकीय बल नसलंच असतं, अणूच तयार झाला नसता, अणू नाही तर वस्तू नाही, वस्तू नाही तर जग नाही, जग निर्माण करायला, जग टिकून ठेवायला कोणतं बल कारणीभूत आहे तर हे केंद्रकीय बल. कॉन्सेप्ट पक्का. आता या केंद्रकीय बलाची काही महत्वाची वैशिष्ट्य पाहू. सगळ्यात महत्वाचं, हे जे केंद्रकीय बल आहे हे जगातलं सगळ्यात शक्तिशाली बल आहे. याचं जर का कंपॅरिझन गुरुत्वीय बलासोबत केलं तर त्याच्यापेक्षा 10⁻38 एवढं स्ट्रॉंग आहे आणि विद्युत चुंबकीय बलापेक्षा 100 पट शक्तिशाली आहे. प्रॉब्लेम फक्त याचा एवढाच आहे की हे अल्प पल्ल्याचं म्हणजे शॉर्ट रेंज फोर्स आहे. हे बल अत्यंत कमी अंतरावर काम करतं. दोन न्यूक्लियॉन्स, प्रोटॉन 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 न्यूट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन, यांना काय म्हणलं जातं, न्यूक्लियॉन्स म्हणलं जातं. दोन न्यूक्लियॉन्स मधलं जे अंतर आहे ते जास्तीत जास्त 1 फर्मी किंवा 1 फेंटोमीटरच्या वर हे काही काम करत नाही. फर्मी म्हणजे किती पेपरला आलेला आहे, 10⁻15 मीटर, त्याला फर्मी म्हणलं जातं. त्याच्यावर याची रेंज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे प्रभारावर अवलंबून नसतं तर हे केंद्रकातील प्रोटॉन प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉन न्यूट्रॉन यांच्या आकर्षण बल, यांच्यावर जे आकर्षण बल आहे सगळ्यांचं सारखं असतं. यांच्या प्रभारावर हे कधीच अवलंबून नसतं. हेच आहे महत्वाचा टॉपिक जो 31 मे 2026च्या राज्यसभेचा पेपरला विचारलेला आहे. काय आहे तर हे केंद्रकीय बल यांची ताकद कधी जास्त असते. खूप सोपं आहे. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियॉन्स, न्यूक्लियॉन्स म्हणजेच काय, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांना काय म्हणलं जातं, न्यूक्लियॉन्स म्हणलं जातं. जेव्हा हे न्यूक्लियॉन्स जे असतात हे फिरतात म्हणजे स्पिन करतात, पण एकमेकाला समांतर दिशेने जेव्हा हे स्पिन करतात, भ्रमण करतात, त्यावेळेस हे जे न्यूक्लिअर बल आहे, अणुकेंद्रकीय आकर्षण बल आहे, ते सगळ्यात जास्त ताकदवर असतं, शक्तिशाली असतं. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस हेच न्यूक्लियॉन्स एकमेकाला पॅरलल समांतर न फिरता अँटी पॅरलल किंवा एकमेकांच्या विरुद्ध फिरतात, त्यावेळेस मात्र हे जे केंद्रकीय बल आहे हे कमकुवत असतं. आयोगाने इथंच प्रश्न विचारलेला आहे. या केंद्रकीय बलाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला जो आहे तो आहे तीव्र केंद्रकीय बल, ज्याला आपण स्ट्रॉंग फोर्स म्हणतो, आणि दुसरा आहे क्षीण केंद्रकीय बल, ज्याला आपण वीक फोर्स म्हणून सुद्धा ओळखतो. सगळ्यात महत्वाचं काय की जो स्ट्रॉंग फोर्स आहे तो सगळ्यात शक्तिशाली आहे आणि वीक फोर्स हा मध्यम किंवा कमकुवत आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं हे की स्ट्रॉंग फोर्स मध्ये ग्लॉन्स किंवा मेसॉन्स नावाच्या कणांची काय म्हणतात देवाणघेवाण होत असते. तर वीक फोर्स मध्ये WZ बेसॉन्स नावांच्या कणांची देवाणघेवाण होत असते. पेपरला विचारलं जाईल बरं का, त्याच्यामुळे व्यवस्थित ऐका. याचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं स्ट्रॉंग फोर्सचं, तर केंद्रक बांधून ठेवायचं. आणि वीक फोर्सचं काय काम असतं, ते केंद्रक थोडक्यात लूज करायचं, ज्याच्यामुळं बीटा क्षय घडून येतो. न्यूक्लिअर फोर्सेस बद्दल आपण जे काही शिकलेलो आहे ते सगळं या ठिकाणी समराईज केलेलं आहे. छोटासा स्क्रीनशॉट काढून घ्या, नक्की तुमच्या फायद्याचं राहील. पहा बरं, जमतो का हा प्रश्न. मी म्हणलं ना की आता हा जो न्यूक्लिअर फोर्सेस आहे ना, हा टॉपिक दिवसेंदिवस हॉट आणि व्हायरल होत जाणार आहे, कारण आयोग याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारायला लागलेला आहे. 31 मे 2026 ला जी काही राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न पहा काय, जेव्हा न्यूक्लियॉनचे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रकीय बलाचे वर्तन कसे असते, तुम्ही सांगा बरं. आत्ताच कॉन्सेप्ट पक्का केला ना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे बल जेव्हा न्यूक्लियॉन्स एकमेकाला पॅरल असतात तेव्हा सगळ्यात जास्त मजबूत असतं. चला
कॉन्सेप्ट तर पक्का केलेला आहे आणि पहा बरं आयोगाकडून जे प्रश्न विचारले गेलेले आहे मागच्या काही वर्षात जमतात का? आता मी इथे एमपीएससी लिहिली याचा अर्थ फॉरेस्टला विचारले गेले असेल, कंबाईनला विचारले गेले असेल, राज्यसेवेला विचारले गेले असेल. कॉन्सेप्ट एकदा पक्का करा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. काय सांगितलेलं या ठिकाणी की निसर्गात आढळणाऱ्या 4 मूलभूत बलांपैकी सर्वात शक्तिशाली बल कोणतं असतं? तर आपल्याला माहितीये उत्तर आहे तीव्र केंद्रकीय बल. तसं तर केंद्रकीय बल सगळ्यात जास्त ताकदवर आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस आपण 2 प्रकार पाहिले. इथं ऑप्शन दिलेले आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस. आपलं उत्तर सुद्धा तेच असणार. पुढचा प्रश्न की अणूच्या केंद्रकामध्ये 2 प्रोटॉन्स आहे, दोघांवर सारखाच धनप्रभार आहे आणि आपल्याला माहितीये धनप्रभारामध्ये प्रतिकर्षण बल असतं, तरी सुद्धा हे एकमेकाला दूर कसं काय लोटू शकत नाही? तर त्याच्यासाठी कोणतं आकर्षण बल कार्यरत असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रकीय बल. कॉन्सेप्ट पक्का एकदा झाला ना प्रश्नाची उत्तर बरोबर सापडतात. आता पाहू पुढचा प्रश्न जो एमपीएससी मेन्सला विचारला गेलेला आहे. प्रश्न काय आहे तर केंद्रकीय बलाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्यायची आणि त्याच्यापैकी योग्य विधान कोणतं आपल्याला ते सांगायचंय. पहिलं विधान काय आहे की न्यूक्लिअर फोर्स जे आहे हे विद्युत प्रभारावर अवलंबून असते. चूक. आत्ताच पाहिलं ना आपण हे जे न्यूक्लिअर फोर्सेस आहे केंद्रकीय बल आहे कशाच प्रकारे विद्युत प्रभारावर अवलंबून नसतात. दुसरं हे अतिशय अल्प पल्ल्याचे आहे हे एकदम बरोबर आत्ताच पाहिलं. चला म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त 2 बरोबर आहे, एक चुकी. आता पहा बरं जमतं का? तुम्हीच सोडवायचा प्रयत्न करा, मी काहीच करणार नाही. मला माहिती तुम्हाला हे जमणार आहे. मी मगाशी सांगितलं ना की बीटा क्षय जे आहे हे बीटा क्षय कोणामुळे होतं? बीटा डिके. अणूच्या केंद्रकातून बीटा किरण बाहेर टाकली जातात, बीटा कण बाहेर टाकले जातात. हे कशामुळे होतं? तर हे होत असतं क्षीण केंद्रकीय बलामुळं. पहा पुढचा प्रश्न पण एकदम सोपा आहे, तुम्हाला जमणार आहे. काय होतं की फक्त आपल्याला एनसीईआरटीची भीती वाटते त्याच्यामुळे आपण काय करतो एनसीईआरटी करत नाही, पण एकदा एनसीईआरटी जर समजली तर आपला मार्ग जात नाही. प्रश्न काय आहे तर तीव्र केंद्रकीय बलाचे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये वाहक कण म्हणून कोण काम करत असतं? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मध्ये वाहक म्हणून काम करत असतात ग्लुऑन्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स मध्ये वाहक म्हणून काम करत असतात डब्ल्यू झेड बोसॉन्स. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. चला हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. किती छान प्रश्न आहे पहा बरं. अणूच्या केंद्रकाचे प्रत्यक्ष वस्तुमान हे त्याच्या घटक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या स्वतंत्र वस्तुमानाच्या बेरजेपेक्षा नेहमीच थोडं कमी असते. समजा प्रोटॉन 1 किलोचा आहे, न्यूट्रॉन 1 किलोचा आहे आणि दोघंच्या दोघं अणूच्या केंद्रकात राहतात आणि अशा वेळेस केंद्रकाचं जे वस्तुमान आहे ते किती भरलं पाहिजे? आपण म्हणू शकतो 2 किलो, पण होतंय का तसं? नाही. तर ते कमी भरतंय. कशामुळं? किंवा यालाच काय म्हणलं जातं? तर वस्तुमान त्रुटी. चला पहा बरं जमतो का प्रश्न? खूप महत्वाचा बरं का, पेपरला विचारलं जाईल. मी तर परत कॉन्सेप्ट पण पक्का करून देणार आहे. प्रश्न काय आहे तर केंद्रकाची प्रति न्यूक्लियॉन बंधन ऊर्जा खालीलपैकी कशाचा अचूक निकष ठरवते? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रकाची स्थिरता. ही जी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे ही काय करत असती? तर केंद्रकाची स्थिरता ठरवत असती. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमची जी मुलं आहे, बीए बीकॉमची जी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीईआरटी पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी पीवायक्यूच्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो बॅच. याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीवायक्यू सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा महत्वाची गोष्ट, फक्त 299 रुपीज मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 100 रुपये महिना कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 9657003561 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता. आता वेळ झालेली आहे कॉन्सेप्ट
पक्का करायची. बाइंडिंग एनर्जी किंवा बंधन ऊर्जा कशाला म्हणतात? काय असतो बाइंडिंग एनर्जी? आपल्याला माहिती आहे केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकमेकांशी घट्ट चिकटून असतात न्यूक्लिअर फोर्सेसद्वारे, केंद्रकीय बलाद्वारे. हे केंद्रकामधले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन वेगळं करण्यासाठी जी काही ऊर्जा लागणार आहे तिला म्हणलं जातं बाइंडिंग ऊर्जा. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, याची अजून एक व्याख्या आहे. काय? की केंद्रकामध्ये हे एक प्रोटॉन घ्यायचा, एक सुट्टा न्यूट्रॉन घ्यायचा, दोघांना एकत्र आणायचं आणि त्याच्यापासून केंद्रक तयार करायचं. हे करण्यासाठी सुद्धा जी ऊर्जा लागणार आहे तिला सुद्धा काय म्हणलं जातं? बाइंडिंग एनर्जी म्हणलं जातं. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय? एकदम सोपं आहे की केंद्रकामध्ये जेवढे एकूण कण आहे त्या कणांनी एकूण जी बाइंडिंग एनर्जी आहे तिला भागायचं. एकूण बंधन ऊर्जा भागिले त्या केंद्रकात असलेले कण, याच्यावरून बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन निघतं. बरं, हे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन का महत्वाचं आहे? जेवढं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त असणार तेवढंच केंद्रक स्थिर असणार. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. पहा, याच बाइंडिंग एनर्जीला युपीएससीला सुद्धा प्रश्न आलेला आहे. पहा बरं काय प्रश्न आहे. तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची प्रति न्यूक्लियॉन बंधन ऊर्जा, प्रति न्यूक्लियॉन बाइंडिंग एनर्जी सगळ्यात जास्त असून विश्वातली सर्वात ते स्थिर केंद्रक मानलं जातं? याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क, लोखंड. लक्षात राहू द्या. चला, न्यूक्लिअर फिजिक्स मधलं बेसिक तर पक्क झालं आणि आता आपण जाणार आहे किरणोत्सारिता, रेडिएशन, न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर फ्युजन, सगळं काही पाहणार आपल्या पुढच्या या न्यूक्लिअर फिजिक्सच्या दुसऱ्या भागामध्ये. तर नक्की तर व्हिडिओ पहा. इतके पीवायक्यू दिलेले आहे. 2023 पासून 2026 पर्यंत किती पीवायक्यू आले असेल, किती प्रश्न विचारले असेल सांगा बरं तुम्ही? 23 प्रश्न विचारलेले. 23. मी तुम्हाला सगळेचे सगळे माझ्या याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये दाखवणार आहे. राज्यसेवा नाही, कंबाईन नाही, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, पूर्व नाही, मेन्स नाही, सगळीकडे विचारलेले. सगळं आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. भेटू आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, विज्ञानाला तुम्हाला बायपास करता येणार नाही. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप सी असो, आरोग्य सेवा असो, तलाठी भरती असो, सगळ्या ठिकाणी विज्ञान येतो म्हणजे येतो. आयोगाचा आता जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्ड कडून एनसीआरटी कडे झुकत चाललेला आहे. मराठी मीडियमचे जी मुलं आहे, बीए बीकॉमचे जी मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये साहजिकच विज्ञानाची भीती वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं दूर करण्यासाठी स्टेट बोर्ड पासून एनसीआरटी पर्यंत सगळं काही सोप्या भाषेत शिकण्यासाठी, पीवायक्यूच्या रेफरन्सने शिकण्यासाठी मी घेऊन येतोय झिरो टू हिरो बॅच. याच्यामध्ये रोज रात्री माझ्या ऍप्लिकेशनवर माझं लेक्चर रिलीज होणार. सोबतच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीवायक्यू सोडवणार आणि नोट सुद्धा भेटणार. अजून बरंच काही आहे. तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी माझ्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतोय. सोबतच माझ्या विज्ञानवाला या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. हा, महत्वाची गोष्ट, फक्त 299 रुपीज मध्ये हा 3 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 100 रुपये महिना कुणीही घेऊ शकतं. चला मग आपण भेटू आपल्या त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, निशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही निसंकोचपणे मला 96 57 00 35 61 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करू शकता.